म्हाताऱ्याने बायकोला हातगाडीवरती बसून दवाखान्यात नेले. तिच्या रक्तामुळे गाडी घाण होईल असे सांगून मुलाने त्याला हकलवून दिले. तेव्हा वडिलांनी त्या नालायक मुलाला अशी अद्दल घडवली की जग बघतच राहिले. आपल्या बायकोला दवाखान्यात नेण्यासाठी म्हातारा बाप हात जोडून मुलाकडे विनंती करत होता, पण मुलाने आपली गाडी रक्ताने खराब होईल असे सांगून हात झटकले. तेव्हा बायकोचा जीव वाचवण्यासाठी वृद्ध नवऱ्याने तिला हातगाडीवरती बसून हॉस्पिटलकडे धाव घेतली. दीपक, पटकन दार उघड, तुझ्या आईला काय झाले कुणास ठाऊक, तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. दीपक, दार उघड बघ. बाळा, राधेश्यामराव त्यांच्या मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवताना ओरडत होते. तेव्हा अचानक दीपकने खोलीचा दरवाजा उघडला आणि दीपक त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे काय अडचण आहे, कोण मेलं आहे का, म्हणून मध्यरात्री दार वाजवून माझी झोप उडवत आहात. दारात उभ्या असलेल्या राधेश्यामरावांनी त्यांच्यासमोर हात जोडले आणि आपल्या मुलाला विनंती करू लागले की बाळा, थोडीशी मेहरबानी कर, आईला हॉस्पिटलपर्यंत घेऊन चल, तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. माहित नाही तिला असे अचानक का होऊ लागले, त्यामुळे तिची तब्येत जास्तच खराब झाली आहे. तू लवकरात लवकर तिला हॉस्पिटलला घेऊन चल, नाहीतर काहीही होऊ शकते. आपल्या बापाशी थेट बोलण्याची गरज नाही हे दीपकला समजले, म्हणून तो म्हणाला, एवढ्या मध्यरात्री मी ह्या म्हातारीसाठी माझी झोप खराब का करू. जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हा तुम्हीच मला माझ्या बायको मुलांसह वेगळं केलं होतं आणि आता मदतीची भीक मागत माझ्याच दारात आला आहात. चला बघतो. तेवढ्यात दीपकची बायको नीलम रूम मधून बाहेर येत म्हणते, काय बघतो तुम्ही, कुठेही जाणार नाही, गुपचूप खोलीमध्ये येऊन आराम करा. मध्यरात्रीची वेळ झाली आहे, सकाळी उठून ऑफिसला सुद्धा जायचं आहे. यांचं काय, यांना काही कामधाम नाही. तुम्ही तर एवढे फ्री नाहीत, तुम्हाला तर काम आहे, तरी सुद्धा पटकन बाहेर आलात. हे देवा, कधीपर्यंत मी तुम्हाला समजावत सांगत राहू. आता चला आतमध्ये, यांना जे काय करायचं असेल ते करतील. तसेही आपल्याला यांच्याशी काहीही देणं घेणं नाही. ते मरावेत अथवा जगावेत, आपल्याला काय फरक पडत नाही. आणि ह्या म्हातारीच्या रक्ताने आपली गाडी घाण करून घेणार तुम्ही. तेव्हा दीपकने सुद्धा आपल्या बाबांना हेच सांगून तिथून पळून लागला की मी एका आठवड्यापूर्वीच नवीन गाडी घेतली आहे, म्हणून मी त्या म्हातारीच्या रक्ताने माझी गाडी खराब करणार नाही. जा आणि कुठेतरी ऑटो रिक्षा शोधा, आणि हो, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे 100 रुपये घ्या आणि तिला नेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करा. तिथे उपचारासाठी पैसे सुद्धा भरावे लागणार नाही. एवढे बोलून मुलाने पटकन आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. पण इकडे राधेश्यामरावांना काहीच समजत नव्हते की आता काय करावे, कारण आपल्या मुलाचे बोलणे ऐकून ते स्तब्ध होऊन गेले होते. ते विचार करू लागले, हा कसला मुलगा ज्याचे पालन पोषण करण्यासाठी दिवस रात्र मी मेहनत केली, ऊन पावसाची पर्वा केली नाही, कधी पोटाला 4 घास मिळाले नाहीत, तरी सुद्धा हातचे काम थांबवले नाही. का तर आपल्या मुलाचे पोट भरावे आणि त्याने मोठे व्हावे. आणि आज त्याच आई वडिलांच्या जीवावर आले आहे, तर त्याच मुलाला आपल्या आईबाबांपेक्षा जास्त किमती स्वतःची गाडी वाटत आहे. ते उभे राहून ह्या सर्व गोष्टींचा विचार करत होते. तेवढ्यात त्यांच्या बायकोच्या खोकल्याचा आवाजाने ते विचारातून बाहेर आले आणि धावत आपल्या रूममध्ये गेले आणि बायकोला हिंमत देऊ लागले, संगीता, तू हिंमत हरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर, तुला काहीही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काहीही करेन, परंतु मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी नेहमी तुझी रक्षा करेन, फक्त तू मला साथ दे आणि थोडीशी हिंमत दाखव.
तू फक्त 2 मिनिटं थांब, मी येतो. एवढे बोलून राधेश्यामराव आपल्या घरातून धावतच कोणाची तरी मदत मागण्यासाठी बाहेर पडले. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा ते इकडे तिकडे पाहू लागले की मदतीसाठी कोणाला बोलावू, पण जिथे स्वतःचा मुलगाच त्यांना मदत करण्यासाठी तयार नव्हता तर ते आता कोणासमोर हात पसरवणार होते. तेवढ्यातच रस्त्यावर एक हात गाडीवाल्याची गाडी त्यांना दिसली, जी एका छोट्याशा लोखंडी साखळीने बांधून ठेवली होती. हिम्मत करून राधेश्यामरावांनी त्या साखळीला तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नशीब चांगले होते की ती साखळी गंजून कमकुवत झाली होती. त्या साखळीवर 2-4 दगडाचे घाव घातल्यावर ती तुटली. तेव्हा राधेश्यामराव धावतच आपल्या घराकडे गेले आणि संगीताताईंना आपल्या खांद्यावर उचलून त्या हातगाडीपर्यंत घेऊन आले. मग बायकोला हातगाडीवर ठेवून ते हॉस्पिटलकडे निघाले. परंतु रस्त्यामध्ये क्षणोक्षणी राधेश्यामरावांचा जीव निघून जात होता, कारण त्यांना ह्याच गोष्टीची भीती होती की आपल्या अर्धांगीने आपल्याला साथ सोडायला नको, आणि त्यामुळेच आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी ते सतत संगीताताईंबरोबर बोलत होते. संगीता, तू हिंमत हारू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. बघ, आपण थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचू. तुला काहीही होणार नाही, मी तुला काहीच होऊ देणार नाही. तू परेशान होऊ नकोस, फक्त थोडी हिंमत ठेव. आता काही वेळातच आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू. सतत ह्याच गोष्टीची राधेश्यामराव आपल्या बायकोला सांगून हिंमत देण्याचा प्रयत्न करत होते, पण खरं तर ते स्वतःची हिंमत वाढवत होते. जोपर्यंत आपल्या बायकोच्या विव्हळण्याचा आवाज येत होता त्या आवाजावरच ते आपली पावले जोरजोरात उचलत होते. पण जसा त्यांच्या बायकोचा आवाज कमी होत जात होता तसा तसा त्यांचा जीव सुद्धा निघून जात होता. अशा परिस्थितीत सुद्धा 15 मिनिटाचे अंतर राधेश्यामरावांनी 7 ते 8 मिनिटात पूर्ण केले होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच कंपाऊंडरला आवाज द्यायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने कंपाऊंडर सुद्धा धावत पुढे आला. संगीताताईंना अशा रक्ताच्या थारोळात पडलेले पाहून त्याने लगेच त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केले. संगीताताईंना अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने त्यांचे संपूर्ण कपडे रक्ताने माखले होते. त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आल्यानंतर लगेचच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तर इकडे राधेश्यामराव बाहेर हात जोडून देवाकडे एवढीच प्रार्थना करत होते की हे प्रभू, माझ्या जीवनाचा एकमात्र आधार म्हणजे माझी अर्धांगिनी आहे. तिला माझ्यापासून दूर करू नकोस. जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मला तिची साथ लाभू दे. ह्या जगात माझ्या बायकोशिवाय माझे कोणीही नाही. तिच्या विना मी एकटा पडेन. देवाची प्रार्थना करत बसलेले राधेश्यामराव आता रडू लागले होते. रडतच ते देवाकडे आपले म्हणणे प्रार्थनेच्या रूपात मांडत होते. देवा, मला काही झाले तरी चालेल, परंतु माझ्या बायकोला बरे कर. माझे आयुष्य सुद्धा तिला दे. मग थोड्याच वेळात नर्सने राधेश्यामरावांना आवाज दिला. राधेश्यामराव जेव्हा त्या नर्स जवळ गेले तेव्हा तिने त्यांना समजावून सांगितले की तुमच्या बायकोचे ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशनमध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे काही पेपर्सवर तुम्हाला सह्या कराव्या लागतील. त्या नर्सचे बोलणे ऐकून राधेश्यामरावांचा जणू जीवच जात होता, परंतु आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणून आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी पटकन त्या पेपर्सवर सह्या केल्या आणि त्या नर्स समोर हात जोडून म्हणू लागली, बाळा, माझ्या बायकोला वाचव. तिच्याशिवाय माझे दुसरे कोणीही नाही. तेव्हा ती नर्स आतमध्ये जाता जाता एवढीच म्हणाली की आजोबा, तुम्ही देवाची प्रार्थना करा, मग तुमच्या बायकोला काहीच होणार नाही. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू की त्यांना काहीही व्हायला नको. एवढं बोलून ती नर्स आतमध्ये निघून गेली. तर इकडे तासभर राधेश्यामराव देवासमोर हात जोडून बसले होते. तेवढ्यात ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर बाहेर आले आणि राधेश्यामरावांना म्हणाले, आता आपल्याला काही तास वाट पाहावी लागेल.
त्यांना काही तासातच शुद्ध आली तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांना काही तासात शुद्ध आली नाही तर मात्र थोडी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. आम्ही आमच्या परीने आमचे काम पूर्ण केले आहे. आता पुढे जशी देवाची इच्छा. कारण काही गोष्टी आमच्या हातात सुद्धा नसतात, त्या फक्त देवाच्या हातात असतात. त्यामुळे आता सर्व काही त्याच्याच हातात आहे. त्यांना कधी शुद्ध येईल किंवा नाही हे त्यालाच ठाऊक. एवढं बोलून डॉक्टर सुद्धा तिथून निघून गेले. आजची रात्र राधेश्यामरावांनी खूपच कठीण जाणार होती. त्या रात्री त्यांना झोप येत नव्हती. झोप तर दूरचीच गोष्ट आहे, त्यांचे डोळे एक क्षणभर सुद्धा बंद होत नव्हते. डोक्यात फक्त हेच विचार चालू होते की कधी माझ्या बायकोला शुद्ध येईल. परंतु संपूर्ण रात्र निघून गेली, पण संगीताताईंना शुद्ध आलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरीही अजून संगीताताई बेशुद्धच होत्या. त्यामुळे राधेश्यामराव खूपच परेशान झाले होते. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला की एक फोन करून आपण आपल्या मुलीला ही बातमी कळवावी. मुलगा नाही पण कमीत कमी मुली तरी आपल्या आईच्या ह्या वाईट काळात तिच्याबरोबर राहतील. हाच विचार करून त्यांनी नर्सकडून फोन मागितला. जेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना संगीताताईंच्या तब्येतीविषयी सांगितले तेव्हा दोन्ही मुली आपापल्या घरातून आईला भेटण्यासाठी बाहेर पडल्या. तर इकडे राधेश्यामराव पूर्ण रात्र जागून काढल्यानंतर आता आपल्या बायकोच्या बेडचा आधार घेऊन बसले होते. संगीताताईंना अजूनही शुद्ध आली नव्हती, परंतु राधेश्यामराव त्यांच्या हातात हात घेऊन बसले होते आणि त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जुन्या आठवणी काढून ते संगीताताईंना उठवण्याचा प्रयत्न करत होते. तू अशा अवस्थेत मला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. आजपर्यंत प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये, कठीण काळामध्ये तू माझी साथ दिली आहेस. तुझ्यामुळे मी आजपर्यंत इथे पोहोचलो आहे. तू मला त्यावेळेला साथ दिली ज्या वेळेला माझे हात पूर्णपणे रिकामे होते. तुला आठवते का संगीता, जेव्हा पहिल्यांदा आपण शहरामध्ये आलो तेव्हा आपल्या दोघांकडे किती पैसे होते. भाड्याच्या घरात राहून आपण दिवस काढले. मग देवाच्या कृपेने हळूहळू आपण सर्व काही कमावले. तू त्या कठीण परिस्थितीमध्ये माझी साथ दिलीस. ज्यावेळी खाण्यासाठी माझ्याकडचे 2 वेळेची भाकरी नव्हती आणि आज आपल्याकडे सर्व काही आहे, तेव्हा तू मला माझा हात सोडून कुठेही जाऊ शकत नाहीस. उठ संगीता, उठ. तू एवढी मतलबी कशी होऊ शकतेस? तू आता फक्त तुझा विचार करत आहेस. तू माझा सुद्धा विचार कर. जर तुला काही झाले तर विचार कर माझे काय होईल. मला तर कोणी भाकरी सुद्धा देणार नाही. तुझी सुनबाई तर आपले तोंड सुद्धा पाहायला तयार नाही. मग ती काय मला भाकरी भाजून देणार? तुझा मुलगा आणि सून दिवस रात्र मला चपलाचा मार देतील. तुला काय वाटते की मी तो चप्पलचा मार खाऊन त्यांच्याच दारात पडून राहून 2 वेळच्या भाकरीच्या लालसेसाठी तू असताना मला कोणाची गरज नाही. फक्त तू बरी हो. संगीता, खरंच तू आपल्या नवऱ्याला अशा परिस्थितीत पाहू शकतेस? राधेश्यामराव आपल्या बायकोसमोर असे बोलत होते आणि जसे काही ते सर्व ऐकतच आहे आणि कदाचित तसेच घडले असावे. त्यांच्या प्रयत्नांमुळे संगीताताई प्रत्यक्षात त्यांचे बोलणे ऐकत होत्या. सर्व बोलले नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी त्यांनी ऐकल्या असाव्यात. कारण राधेश्यामराव त्यांच्या बायकोचा हात त्यांच्या हातात धरून त्याच वेळी हळूहळू संगीताताईंच्या हाताच्या बोटांची हालचाल होऊ लागली. तेव्हा राधेश्यामरावांनी आपल्या बायकोकडे पाहिले तर संगीताताई हळुवारपणे डोळे उघडत राधेश्यामरावांकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू होते, कारण राधेश्यामराव रडतच आपल्या बायको बरोबर ह्या सर्व गोष्टी बोलत होते. संगीताताईंनी डोळे उघडले हे जेव्हा राधेश्यामरावांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारा राहिला नाही. त्यांनी लगेचच तिथे असणाऱ्या नर्सला आवाज दिला आणि सांगितले की जरा डॉक्टरांना बोलवा. त्यांना म्हणावं की माझ्या बायकोला शुद्ध आली आहे, त्यामुळे एकदा येऊन तिची तपासणी करा. आपल्या नवऱ्याला पाहता क्षणी संगीताताईंना
त्यांची अवस्था समजली होती. त्यांची अशी अवस्था पाहून संगीताताई सुद्धा भावुक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं. पण आता संगीताताईंच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावला होता, त्यामुळे त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. परंतु राधेश्यामरावांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यामधले अश्रू पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाले, बस झालं संगीता, रडण्याचे दिवस आता संपले आहेत. आता सर्व काही चांगलेच होईल. तूच मला सांगायचीस ना की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, परंतु मी मुलाच्या प्रेमामध्ये आंधळा होत चाललो होतो. आता फक्त तू बरी होऊन घरी चल, मग बघ मी कसे काय सर्व काही ठीक करतो. चल चल, तू आता परेशान होऊ नकोस. तू आता आराम कर. डॉक्टर साहेब येतच असतील. तेवढ्यात डॉक्टर सुद्धा तिथे पोहोचले. डॉक्टरांना पाहताच राधेश्यामराव म्हणाले, डॉक्टर साहेब सुद्धा आले आहेत. डॉक्टर साहेब तुम्ही चेकअप करा, असे म्हणत राधेश्यामराव बाजूला जाऊन उभे राहिले. डॉक्टरांनी संगीताताईंचे चेकअप केले आणि म्हणाले की आता त्यांची तब्येत अगोदरपेक्षा खूप चांगली आहे. कमीत कमी धोका तरी टळला आहे. हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुली रीमा आणि सीमा ह्या आपल्या कुटुंबासह तिथे पोहोचल्याच होत्या. आपल्या आईची अशी अवस्था पाहून दोघीही जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा राधेश्यामरावांनी दोघींनाही शांत करत म्हणाले, मुलींनो, आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुमची आई आता धोक्याच्या बाहेर आहे. शांत व्हा. मुलींना नाही तर तुम्हाला अशा रडताना पाहून तुमची आई सुद्धा परेशान होईल. मग राधेश्यामराव आपल्या दोन्ही मुलींना घेऊन त्यांच्या आईजवळ गेले. परंतु आता आपल्या आईजवळ आल्यानंतर दोन्ही मुलींनी असे कोणतेच बोलणे केले नाही. त्याने आईला त्रास होईल. ते सर्वजण एकमेकांबरोबर बोलत होते. त्यानंतर संगीताताईंना औषध देऊन आराम करण्यास सांगितले. तेव्हा राधेश्यामराव आणि त्यांच्या दोन्ही मुली हॉस्पिटल रूमच्या बाहेर आल्या. त्याच वेळी मुली राधेश्यामरावांना विचारू लागल्या, बाबा, हॉस्पिटलचे बिल तुम्ही कसे भरणार आहात? तेव्हा राधेश्यामरावांचे जावई मधीच म्हणाले, तुम्ही वेडे आहात का? ह्या वेळेला बाबा बरोबर असे बोलणे करत आहात? बाबा, तुम्ही चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. फक्त आईना बरे वाटू द्या, बाकी इतर गोष्टी होऊन जातील. आम्ही दोघेही मिळून सर्व गोष्टी पाहू. राधेश्यामरावांच्या दोन्ही जावयांनी जेव्हा असे बोलणे केले तेव्हा राधेश्यामरावांची छाती गर्वाने फुलून आली. कारण त्यांना ह्या गोष्टीचा अंदाज नव्हता की त्यांना एक मुलगा नाही तर त्यांना दोन मुलगे आहेत. ते तर आपल्या जावयांना फक्त जावयाप्रमाणेच मानत होते. परंतु त्यांना आज या गोष्टीची खात्री झाली होती की त्यांचे जावई त्यांना आपले सासरे मानत नाही तर आपल्या बाबांसमान समजतात. राधेश्यामराव मनातल्या मनात खूपच गर्व करत होते की त्यांचे जावई किती चांगले आहेत. आता ते त्यांच्या मुलासमान जावयांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही मॅनेज करेल. आता काही काळ मी काही करू शकत नाही, पण नंतर मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो. म्हणून तुम्ही काळजी करू नका. बाळांनो, तुम्ही जे बोललात त्याने माझे हृदय भरून आले आहे. आता भविष्यात मला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण मला माहित आहे माझी दोन मुले जिवंत आहे. तेव्हाच त्यांच्या मुलाची आठवण आली. तेव्हा जावई आणि मुली विचारू लागल्या की बाबा, दादा वहिनी कुठे आहेत? आईची तब्येत एवढी खराब आहे आणि ते दोघेही इथे आले नाहीत अजून. तेव्हा राधेश्यामरावांनी त्यांना सर्व गोष्ट सांगितली. जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते तेव्हा मुलाने आणि सोनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले होते. मग राधेश्यामराव आपल्या मुलींना म्हणाले, मुलींनो, आता 2-4 दिवसांचा प्रश्न आहे. तुम्ही घरी जाऊन राहा. कमीत कमी जेवण बनवून हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन याल. तसेही आता तळमजल्यावर मी आणि तुमची आई राहतो. तुमचा भाऊ आणि वहिनी वरच्या मजल्यावरती राहतात आणि त्यांना ह्या गोष्टीचं काहीच देणं घेणं नाही की आपण काय करत आहोत. तुमची वहिनी तर एवढं बोलली आहे की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने सुद्धा त्यांना काही फरक पडणार नाही. त्यामुळे मला त्यांना दाखवावेच लागेल की मी काय करू शकतो. मला माहित आहे मी भावनिक होऊन सर्व काही गमावले आहे. एवढं काय तर मजबुरीमध्ये येऊन मी माझी सर्व दुकाने सुद्धा विकली आहेत आणि ती सुद्धा तुझ्या भावासाठीच. पण आज त्याच तुझ्या भावाने तुमच्या आईच्या हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी नकार दिला.
ही गोष्ट मी विसरणार नाही. आणि बघा मी आता त्याला कशी अद्दल घडवतो. तेव्हा त्यांच्या दोन्ही जावयांनी त्यांच्या मुलींना तिथेच ठेवल्या. जोपर्यंत संगीताताई हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत. पण आता 4 दिवसानंतर संगीताताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यांना घेऊन राधेश्यामराव आपल्या घरी पोहोचले होते. घरी पोहोचल्यानंतर संगीताताईंना राधेश्यामरावांनी समजावले होते की आता त्यांना मतलबी मुलाची कोणतीही गरज नाही आहे आणि तसेही तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी आणि त्यांच्या गरजा तो स्वतः पूर्ण करू शकतो. आपल्यावर त्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व माझं आहे. आपल्या बायकोला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाबरोबर किंवा सुनेबरोबर कोणतेही बोलणे केले नाही. ते फक्त वकील साहेबांकडे गेले आणि त्यांच्याबरोबर बोलणे केले. तेव्हा वकील साहेबांनी त्यांना काही गोष्टी समजावल्या की मी आता जसे सांगत आहे तसे जर तुम्ही केले तर सर्व काही तसेच होईल जसे राधेश्यामराव यांना वाटत होते. परेशानी या गोष्टीची होती की ते अचानकपणे आपल्या बायकोला एवढी मोठी सरप्राईज देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या बायकोला ही गोष्ट समजावली की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहण्यासाठी लायक नाही आणि जर आपण त्याच्याजवळ राहिलो तर तो आपल्याला सोडणार नाही. तो आपल्याला बर्बाद करून ठेवेल जसे त्याने आतापर्यंत आपल्याला बर्बाद केले आहे. खरं तर संगीताताई आणि राधेश्यामराव जेव्हा शहरात आले होते तेव्हा ते सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होते. जशा सर्वांना अडचणी येतात तशा त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण हळूहळू त्यांनी कष्ट करून पैसा गोळा केला आणि स्वतःचे घर खरेदी करण्याचा प्लॅन केला. घर खरेदी केल्यानंतर त्यांनी विचार केला की कोणते तरी दुकान सुद्धा खरेदी करूया. मग त्यांनी जे दुसरे दुकान खरेदी केले त्यामध्ये त्यांनी 4 दुकान बसवले होते. कारण भविष्यात कोणत्याही गोष्टीची परेशानी यायला नको आणि आपल्या राहत्या घरात त्यांनी 2 मजले बनवून घेतले होते. आता त्यांनी त्यांच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा आणि सून राहत होते तर तळमजल्यावर ते स्वतः राहत होते. सुरुवातीला त्यांनी मजला भाड्याने दिला होता. त्या पैशातून त्यांचा घर खर्च भागत होता. कारण त्यांनी जेव्हा घर खरेदी केले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर झाली होती. परंतु त्याच वेळेला त्यांच्या मुलाच्या डोक्यावर नक्की कोणते भूत सवतार झाले आहे माहित नाही आणि त्याने शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट केला. पण तो एवढा हुशार नव्हता आणि आता राधेश्यामरावांचा एवढा बजेट सुद्धा नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला समजावले की तू या शहरातील कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन तुझे शिक्षण पूर्ण कर. पण त्याच्या डोक्यावर परदेशात जाण्याचे भूतच चढले होते. ते उतरवण्याचे नावच घ्यायला तयार नव्हते. त्याने रागातच येऊन 1-2 दिवस जेवण केलं नाही. शेवटी मजबुरीने त्या लोकांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले. त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज सुद्धा झाले. कारण त्याच वेळेला राधेश्यामरावांनी घर सुद्धा घेतले होते आणि दुसऱ्या बाजूला दुकान तयार करण्याचे काम सुद्धा चालू असल्यामुळे खूप पैसे लागत होते. अशा वेळेला जेव्हा मुलाची बारी आली तेव्हा तो आपल्या आई बाबांना समजावून घेण्याऐवजी हट्ट करून बसला आणि त्याचमुळे मजबुरीने त्यांना त्याचे म्हणणे मान्य करावे लागले आणि त्याला परदेशात जाण्यासाठी मंजुरी दिली. सोबतच त्याला खर्चासाठी लागणारे पैसे आणि वर्षाखाली त्याला लागणारी फी त्यासाठी त्यांना लोन घ्यायचे लागले आणि त्यामुळे त्यांच्यावरचे कर्ज खूपच वाढले. पण त्यांना आशा होती की मुलगा शिकून आला की सर्व काही तो सांभाळेल. आता काही वर्ष आपण असेच काढू असा विचार त्यांचा होता. पण पुढे दुकानाचे भाडे आणि घराच्या वरच्या मजल्याचे भाडे त्यातूनच मिळणाऱ्या पैशांनी त्यांना चांगली मदत होऊ लागली. अशातच त्यांच्या 2 मुली सुद्धा शिक्षण घेत होत्या. त्यांच्या खर्चासाठी सुद्धा राधेश्यामरावांनी पैशांची गरज कधीच पडत नव्हती. पण कसे तरी करून त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलींचे शिक्षण पूर्ण केलं. मग त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या मुलीचा सुद्धा ह्याच गोष्टीसाठी होकार होता. म्हणून राधेश्यामरावांनी लगेच आपल्या दोन्ही मुलींचं लग्न केलं
आणि लग्नानंतर त्यांच्या कुटुंबात, दोन्ही कुटुंबात आपापल्या कुटुंबात खूपच आनंदी राहत होत्या. त्यांचा मुलगा घरी परतल्यावर होता तेव्हा त्यांना आशा होती की शहरात त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल. तो इथे काम करेल की तिथे नोकरी करेल, त्याला चांगला पगार सुद्धा मिळेल असेच त्यांना वाटत होते. परंतु तो शिक्षणामध्ये चांगला नव्हता. त्यामुळे परदेशात आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकट खाण्याची सवय पडली. मग राधेश्यामरावांना असे वाटू लागले की त्यांचे लग्न केल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल. परंतु त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून सुद्धा तो घरीच पडून असायचा. उलट लग्नानंतर तो आता हळूहळू काही माणसांच्या संगतीत येऊन जुगारामध्ये पैसे लावू लागला होता. परदेशात तर तो फक्त आपल्या आईबाबांच्या पैसे उडवण्यासाठी गेला होता. त्याला मौज मजा करायची होती, म्हणूनच तो आपल्या आईबाबांपासून दूर गेला होता. आता तो खूप वेळ जुगारामध्ये गुंतलेला असायचा. तेव्हा त्याच्या वडिलांनी, राधेश्यामरावांनी त्याला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला की हे सर्व सोडून तू नोकरीवरती लक्ष दे, काहीतरी कामधंदा कर. तू आता जे काही खेळत आहेस तो सगळा तुझ्या नशिबाचा भाग आहे. नोकरी करून मेहनतीने पैसे कमव. मेहनतीने मिळवलेला पैसा कधीही आपली साथ सोडत नाही. पण तो राधेश्यामरावांचे काही ऐकण्यास तयार नव्हता. तर त्याच्या बायकोचे सर्व शौक पूर्ण करायचे होते. कारण तो जेव्हा केव्हा जुगारामध्ये जिंकून यायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन यायचा. तर कधी तो तिला कुठे फिरायला घेऊन जायचा, तर कधी शॉपिंगला घेऊन जायचा. या सर्व गोष्टींमुळे त्यांची बायको खूपच खुश होती. पैसे कुठून येते, कसा येतो, चुकीच्या मार्गाने येतो की नाही, चांगल्या मार्गाने येतो, त्याच्याशी तिला काही एक देणं घेणं नव्हतं. पण आता राधेश्यामरावांच्या डोक्यावरून जेव्हा पाणी जाऊ लागले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की तू तुझ्या बायको आणि मुलांना घेऊन आमच्यापासून वेगळं राहा, घराच्या वरच्या मजल्यावर राहा. त्यांनी हा विचार करून त्यांना वेगळे राहण्याचं सांगितलं की तो आपल्या मुलाचा विचार करून देखील काम करू लागेल. त्यामुळे त्याला आता त्याच्या जबाबदारीची जाणीव होऊ लागली. परंतु नाही त्याला या गोष्टीची काहीच कमतरता समजली. उलट जेव्हापासून त्याला वेगळे राहण्यास सांगितले होते तेव्हापासून त्याची मिळकत ठप्प झाली होती. कर्ज काढून तो दिवस काढत होता. पण कर्जदाराची परतफेड न केल्याने कर्ज देणारी माणसे घरी येऊ लागली. अशातच पुत्र प्रेमामुळे त्यांची 2 दुकाने एक एक करून विकली गेली. तरी राधेश्यामरावांनी गाडी खेचत होती. पण आता गोष्ट त्यांच्याच हातामध्ये राहिली. म्हणूनच त्यांनी आता अशा मुलाला साथ द्यायची नाही असे ठरवले. कारण त्याला आपल्या आईवडिलांविषयी थोडे सुद्धा प्रेम राहिले नाही. आपल्या आईबाबांच्या मरणासाठी प्रार्थना करत आहे हे त्यांना समजले की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काही फरक पडणार नाही. मग त्याच्यासाठी आपण धडधड का करावी. आईबाबांचे जे काही कर्तव्य असतं ती कर्तव्य तर आपण पूर्ण केली पाहिजे. आपण त्याला चांगले शिक्षण दिले कारण की त्यांनी या जगात सर्वस्त्र पायावरती उभे राहावे आणि पालन सर्वांचे करून त्याचे लग्न करून दिले. एवढंच काय तर त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडली. परंतु या सर्व गोष्टी करून त्याला काहीच फरक पडत नव्हता. तो खूप स्वार्थी होता. त्यामुळे राधेश्यामरावांनी सुद्धा आता निर्णय घेतला होता की आपण सुद्धा स्वार्थी बनवून आपल्या स्वतःचा आणि आपल्या बायकोचा विचार करूया. आपल्या वाईट वेळी ज्यांनी आपल्याला मदत केली आपण त्यांच्या बरोबर राहूया. आता आपण आपल्या मुलाला चांगलीच अद्दल घडूया. कारण तो जे काही वागला आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी. आता त्यांच्या मुलाविषयी त्यांच्या मनात कोणतेही प्रेम भावना राहिली नव्हती. कारण ज्या त्या मुलाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आईला पाहून सुद्धा एकदाही हॉस्पिटलला येऊन तिला पाहण्याचे कष्ट घेतले नाही. आणि जिने आपल्याला जन्म दिला त्या आईवर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार झाला नाही. त्या मुलाबरोबर आपण नाते का ठेवायचे, कशाला असे करायचे. राधेश्यामरावांनी आपल्या बायकोला म्हणजे संगीता ताईंना समजावले तेव्हा त्यांना सुद्धा ही गोष्ट पटली. मग त्यानंतर राधेश्यामरावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलवले आणि मुलाला सुद्धा बोलवून घेतले. जेव्हा मुलगा खाली मान घालून आला तेव्हा काही दिवसांपूर्वीच
राधेश्यामरावांनी बनवलेले फरमान वकील साहेबांना ऐकवायला सांगितले। कारण राधेश्यामरावांनी आपल्या बायकोची अवस्था पाहून आपले वारसपत्र बनवून घेतले होते। कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज आला होता की आपला मुलगा आणि सून मतलबी आहे, संपत्तीसाठी ते काहीही करू शकतात। म्हणूनच त्यांनी वारसपत्र तयार करून ठेवले होते। वकील साहेबांनी ते वारसपत्र वाचून दाखविण्यासाठी सुरुवात केली। त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा मृत्यू जर आकस्मिकरित्या झाला किंवा आम्हाला कोणतेही आजारपण झाले आणि आमच्यावर उपचार न होताच आमचा मृत्यू झाला तर आम्ही सर्वांची संपत्ती एखाद्या आश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करू। आणि जर एका आमच्या मुलींनी आमची सेवा केली तर त्यांनी आमची सेवा केली। ह्या प्रकरणाने आमच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलींमध्ये समान संपत्तीची वाटणी करायला हवी। आणि जर का माझ्या मुलींच्या आमची सेवा केली तर आम्ही सर्व संपत्ती माझ्या मुलींनाच मिळेल का? माझ्या मुलाला माझ्या नशिबामधील एक फुटकी कवडी सुद्धा देण्यात येणार नाही। या सर्व गोष्टी त्यांच्या मुलाच्या समोर त्याला ऐकवण्यात आल्या आणि राधेश्यामराव असेही म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत तू माझे घर खाली कर, तू तुझे सामान आणि तुझी चमचमती गाडी घेऊन इथून चालता हो। पडद्यामागचे जर उद्या सकाळी तुझे तोंड मला माझ्या घरात दिसले तर मी पोलिसांना सांगून तुला असा प्रसाद देईल की तो तुला आठवणीत राहील। आणि तुझी बायको सुद्धा मला इथे उद्या दिसायला नको, नाहीतर तू बसण्याच्या लायक सुद्धा राहणार नाहीस। आता आपल्या बाबांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलींना देण्याचे ठरवले आहे। ही गोष्ट त्यांच्या पचनी पडत नव्हती, पण तो काहीच करू शकत नव्हता। आता एक राहिले दुकान सुद्धा राधेश्यामरावांनी आपल्या मुलांकडून स्वतःकडून घेतले, कारण त्या दुकानाच्या मदतीने त्यांच्या मुलाने गाडी खरेदी केली होती। अशा प्रकारे राधेश्यामरावांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली होती आणि आपल्या मुलाला त्याची लायकी दाखवली होती की त्याचे कर्तृत्व किती आहे। तो त्यांच्या गाडीविषयी बोलत होता। ती गाडी सुद्धा त्याने आपल्या बाबांच्या दुकानावरील पैशांच्या जोरावरच घेतली होती। एवढंच नाही तर ज्या घराचा दरवाजा त्याने आपल्या बाबांच्या तोंडासमोर बंद केला होता ते घर सुद्धा त्याच्या बाबांनीच बनवले होते। त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला खूप गोष्टी ऐकवल्या। मग दुसऱ्या दिवशी सकाळी रामेश्वरराव त्याचा दरवाजा ठणकावणार होते, परंतु त्यांना आठवले की मागच्या वेळेस आपण दरवाजा ठोठावला तेव्हा त्याच्या मुलांनी आणि सुनेने त्यांच्या बरोबर असे वर्तन केले, म्हणून त्यांनी स्वतः दरवाजा वाजवला नाही तर पोलिसांना फोन केला आणि आपल्या घरी बोलावून घेतले। जवळच पोलीस स्टेशन असल्यामुळे पोलीस सुद्धा लवकर त्यांच्या घरी पोहोचले। पोलिसांनी जसा आवाज दिला तसा दीपक दरवाजा उघडून दरवाजात उभा राहिला आणि तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितले की 1 तासाच्या आतमध्ये तू हे घर खाली कर, नाहीतर आम्हाला तुझ्यावर लाठी चार्ज करावा लागेल। तेव्हा मोठ्या गुरमीत दीपक पोलिसांना म्हणाला, तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा। हे घर माझ्या बापाचं आहे आणि बापाच्या संपत्तीवरती मुलाचाच अधिकार असतो आणि मी त्यांचा एकुलता एक वारस आहे, म्हणून त्यांच्या संपूर्ण संपत्तीवर माझाच हक्क आहे। त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना खूप राग आला। त्यांनी आता त्याची कॉलर पकडली आणि त्या शिड्यावरून खाली खेचत खाली आणले। तेव्हा त्याच्या मागे मागे त्यांची बायको सुद्धा खाली उभी आली। तेव्हा राधेश्यामराव आणि संगीताताईंसमोर पोलीस त्याला म्हणाले, हा फक्त ट्रेलर होता। जर 1 तासाच्या आतमध्ये तू हे घर खाली केलं नाहीस तर मग बघ काय होईल। आतापर्यंत पोलिसांनी फक्त त्याला खेचत आणलं होतं खाली, अजून पोलीस हिसका दाखवण्याचा बाकीच होता। पण तेवढ्यातच दीपक सर्व मस्ती निघून गेली होती। मग काय, काही वेळातच दोघी नवरा बायको आपल्या बोजा बिस्तारा बांधून खाली आले आणि राधेश्यामरावांच्या डोक्यावर डोके ठेवून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागले। कारण दीपकला माहित झालं होतं की तो काहीच करू शकत नाही। आज जोपर्यंत तो आपल्या बायकोच्या पैशांवर उड्या मारत होता, पण आता लाख वेळा माफी मागून सुद्धा राधेश्यामराव त्याला माफ करणार होते नव्हते। त्याचे मन जणू काही दगडाप्रमाणे झाले होते, त्यामुळे त्या दगडावर कितीही डोकं आपटले तरी त्यांना काहीही फरक पडणार नव्हता। शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने
नाईलाजाने ते घर सोडले आणि आता फ्लॅटमध्ये आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार फिरत आहे. त्यांची कमकुवत कामचुकार मुलगा, ज्याला काहीही काम करायचे नव्हते, पण त्याला आता ही गोष्ट समजली होती की धड धाकटा लोकांना भीक सुद्धा देत नाही लोक, म्हणून त्याने आपल्या मुलाचे आणि बायकोचे पोट भरण्यासाठी आता छोटी मोठी नोकरी करण्यास सुरुवात केली आहे. तर इकडे राधेश्यामरावांनी आपल्या बायको सोबत मोठ्या आनंदाने आपल्या उर्वरित आयुष्य जगत आहे. त्या दोघांनाही आता वय झाले आहे, त्यामुळे आता दोघांकडूनही कोणतीही कामाची अपेक्षा होत नाही. पण त्यांची एक मुलगी आणि जावई आता त्यांच्याकडे येऊन राहिले आहेत, कारण त्यांना राधेश्यामरावांची आणि संगीताताईंची चिंता काळजी आहे. आता राधेश्यामराव आणि संगीताताई आपल्या मुली आणि जावयासोबत खूप खुश आहे आणि एक चांगले जीवन जगत आहेत. आता संगीताताईंच्या तब्येतीमध्ये सुधारणा चांगल्या प्रकारे होत आहे, त्यामुळे त्या सुद्धा आपल्या नातवंडांसोबत मोठ्या आनंदाने जीवन जगत आहे. पण एका आईचे हृदय हे कधीही आपल्या मुलाला विसरू शकत नाही. ह्या कारणाने संगीताताईंना आपल्या मुलाची आठवण तर आलीच होती, येतच होती, पण त्यांच्या हृदयविकाराचा विचार जेव्हा त्यांच्या मनात येत होता तेव्हा आजही त्यांचे मन भरून येते. पण राधेश्यामराव संगीताताईंना आधार देऊन उरलेले आयुष्य सुखाने जगण्याचा सल्ला देतात. अशा तऱ्हेने ते दोघेही वयोवृद्ध एकमेकांचा आधार बनून शेवटच्या काळात सुद्धा आनंदाने जीवन जगतात. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, राधेश्यामरावांनी त्यांच्या मुलाला जी शिक्षा दिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.